नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण कमी अस्तरमध्ये मोठ्या साईजचं पेपर कटिंग कसं कट करायचं ते बघणार आहोत। आता हे 1 मीटर अस्तर आहे। आपण साईज मोठी आहे, इथे ब्लाउजची 45 साईज आहे आणि ह्याच्या ज्या स्लीव आहेत त्या सुद्धा मोठ्या आहेत, म्हणून हे आता कसं ॲडजस्ट करायचं ते बघूया। पहिल्यांदा अस्तरची घडी घालायची आणि घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची आहे। नंतर ह्या घडीच्याच बाजूला हा पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा असतो, म्हणजे कट करून घ्यायचा असतो एक्स्ट्रा मार्जिन न घेता। पण याचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, म्हणून मी ते तुम्हाला इथे दाखवू नाही शकले। आता ह्या ब्लाउज डिझाईनचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तोही तुम्ही बघा। त्यानंतर हा असा घडीच्या बाजूला ठेवायचा असतो, गळ्याकडची बाजू जी आहे ती घडीच्या बाजूला ठेवायची असते। त्यानंतर इथे ही कटोरी ठेवून घ्यायची आहे। कटोरी ठेवताना कापड जिथे खेचला जाईल अशा तिरकस कापडात ही ठेवायची आहे आणि साईडने कुठेही एक्स्ट्रा मार्जिन न घेता जशी आहे तशीच मार्किंग करून ही कट करायची असते। त्यानंतर ही आहे योकपट्टी। ह्या योकपट्टीला सुद्धा कुठेच मार्जिन न घेता जशी आहे तशी मार्किंग करून ती कट करायची असते। अस्तरच्या ह्या 2 सुट्या योकपट्ट्या लागणार आहेत। त्यानंतर हा जो साइड पार्ट आहे कटोरी जोडायचा, हा जो लांब भाग आहे ह्या भागाकडे अर्धा इंच मार्जिन हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं कटोरी जोडण्यासाठी। दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून इथे अर्धा इंचावर मार्किंग करून हा असा आकार देऊन मग साइडने जसं आहे तसंच मार्किंग करून इथे हे कट करायचं असतं। फक्त साइड पार्टला कटोरी जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन घ्यायचं। त्यानंतर आता ही बाही आहे, ह्या स्लीव मोठ्या आहेत म्हणून हे काय अस्तर याच्यात बसणार नाही आहे, तर याला जॉईंट कसा द्यायचा तेही आपण बघणार आहोत। आता जेवढं कमी पडत असेल तेवढं ह्या बाहीची पेपर कटिंगची ही अशी घडी घातली आणि ते मोजून घेतलं तर हे 5.5 इंच येत आहे, प्लस अर्धा इंच जॉईनिंगसाठी लागणार आहे, म्हणून इथे 6 इंच रुंदीचा कापड आणि लांबीला जेवढा आहे तेवढा हा असा एवढा कापड आपल्याला इथे लागणार आहे। तर तो कापड इथून घ्यायचा आहे। हे बाकीचं कट करून झाल्यानंतर इथे हा कापड उरणार आहे, आधी तो मोजायचा, तर हा बरोबर येत आहे लांबी रुंदीला, तर तो कापड इथे आपण जॉईन करणार आहोत। हा जॉईन कसा द्यायचा तेही आपण बघूया। आता हे जसं मार्किंग केलं होतं त्याप्रमाणे इथे कट करून घेतलेलं आहे। ह्या योकपट्ट्या आहेत अस्तरच्या 2 आणि मेन फॅब्रिकच्या 2 अशा सुट्या योकपट्ट्या लागणार आहेत। त्यानंतर हा साइड पार्ट इथे एक लक्षात ठेवायचं, ह्या बाजूला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं, बाकी कुठेही घ्यायचं नाही। इकडे साइडला कटोरी जोडायची असते आणि त्याच्यासाठी हे अर्धा इंच मार्जिन लागणार असतं। त्यानंतर हा जो कापड आहे उरलेला तो आता इथे कसा जॉईन करायचा ते बघूया। तर हे घडीच्या बाजूला ठेवलेलं होतं म्हणून आता इथे कट करून घेतलेलं आहे। ह्या 2 स्लीव आपल्याला पाहिजे आहेत म्हणून 2 स्लीव इथे येतील। आता हे जे पेपर कटिंग आहे हे असं ठेवून मग हे कट करायचं असतं। त्याच्यासाठी हा जॉईन कसा द्यायचा ते बघा। आता इथे वरचं एक कापड उचलायचं, कारण इथे 2 पार्ट आहेत, तर वरचा एक कापड असा उचलायचा, ह्याच्यावर ठेवायचा आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे, जॉईन करून घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिन ठेवून। त्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो ठेवताना थोडासा गोंधळ होतो, म्हणून काय करायचं, हे दोन्ही काठ असे पकडायचे आणि एकमेकांना चिटकून ठेवायचे आणि मग तिथे पिनअप करून ठेवायचं आहे। पिनअप करून झाल्यानंतर मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे। सिलाई घेऊन झाल्यावर मग सरळ बाजूने एक दाबटीप इथे द्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं पिनअप करून ठेवलं की मग जोडायला सोपं जातं। जोडून झाल्यानंतर मग इथे एक दाबटीप द्यायची। हे असं जोडून झाल्यानंतर वरून दाबटीप द्यायची वरच्या बाजूने। आता इथे मी हे जोडून घेत आहे, जोडलेलंच आहे, वरून एक दाबटीप सुद्धा दिलेली आहे, इथे सुद्धा जोडून घेतला आणि वरून दाबटीप दिलेली आहे। त्यानंतर आता हे जे आहे याच्यावर आता जे आपलं बाही कटिंग होतं ते ठेवायचं आहे आणि जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा मार्जिन कुठेही घ्यायचं नाही आहे। जसं आहे तसं ठेवून हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। हे असं कट करून घ्यायचं
आणि मग हे जे अस्तरचं कापड कट केलेलं असतं ते आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे। हे असं कट करून घेतल्यानंतर ह्या ज्या स्लीव आहेत यांची एक घडी घालायची आणि सेंटरमध्ये कट द्यायला विसरायचं नाही। खालूनही व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग अशी घडी घालून सेंटरमध्ये इथे वरच्या बाजूला कट द्यायचा आहे। कट देताना चारही काठ हे एकत्र व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि मगच कट द्यायचा आहे। त्यानंतर हे मेन फॅब्रिकवर ठेवून घडीच्या बाजूला ठेवून एक मेन फॅब्रिकची घडी घालायची आहे आणि मग तिथे ठेवून हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे सुद्धा कटोरी ठेवताना तिरकस कापडातच ठेवायची आहे। त्यानंतर हे साइडने अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन राहील ह्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे। इथे कटोरी ठेवताना हे लक्षात ठेवायचं क्रॉस कापडात तिरकस कापडातच ही ठेवायची आहे। बाकी इतर पार्ट तुम्ही कुठेही ठेवू शकतात आणि जो पाठीमागचा भाग आहे तो घडीच्या बाजूला ठेवायचा आहे। गळ्याकडची बाजूही घडीच्या बाजूला ठेवायची हे लक्षात ठेवायचं। आता इथे ही जी योकपट्टी आहे ह्या योकपट्टीला खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला कपड्याच्या ॲडजस्टमेंटनुसार अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे। आजूबाजूला घ्यायचं नाही, फक्त खालच्या किंवा वरच्या कुठल्याही एका बाजूला हे मार्जिन योकपट्टी जोडण्यासाठी अस्तरची जी योकपट्टी आहे ती जोडण्यासाठी लागतं। म्हणून आता ही योकपट्टी जी आहे अस्तरची ह्याच्यावर मेन फॅब्रिकवर असं ठेवून सरळ बाजूवर ठेवून इथे जोडून घ्यायचं असतं। हे जोडण्यासाठी इथे खाली अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा लागतं म्हणून ते घ्यायचं असतं। त्याच्यानंतर आता ही कटोरी ठेवून घेतलेली आहे मेन फॅब्रिकवर उलट बाजूवर आणि मग ते जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा असतो। हे असं ठेवून साइडने जे उरलेलं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे। जोडून झाल्यानंतर हे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा जोडू शकतात। आता हे एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे आणि मग ह्या कटोरीला टक्स घ्यायचा असतो। आता हे कटोरी ब्लाउज कसं शिवतात मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही बघा। कारण मी इथे फक्त बाहीला अस्तर कमी पडत असेल तर ते कसं जोडायचं आणि मेन म्हणजे योकपट्टी जोडताना त्याच्या जोडण्याच्या आधी सेटिंग करायची असते ब्लाउजचे, तेही मला दाखवायचं होतं इथे। आता बघा कटोरी आणि साइड पार्ट जोडून झाल्यानंतर हे खालीवरती होत असतं। त्याची जर व्यवस्थित सेटिंग केली तर तुमचं ब्लाउज अतिशय फिटिंगमध्ये येतं। आता हा जो पाठीमागचा भाग आहे तो घ्यायचा आहे, त्या भागाला टक्स मारून घ्यायचे आहेत आधी खालच्या बाजूला आणि मगच घ्यायचा आहे। आता मी इथे तयार करून घेतलेलाच होता तो आधीच। आता तो असा ठेवून त्याच्यावर हे पुढचे जे पार्ट आहेत ते ठेवायचं। एक पार्ट सरळ बाजूने दुसरा हा उलट बाजूने दिसेल आणि कमरेकडील बाजूला कमरेकडचीच बाजू यायला पाहिजे, गळ्याकडच्या बाजूला गळ्याकडची बाजू यायला पाहिजे, असं व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मग हे पिनअप करून ठेवायचं आहे। वरती जे चारही पट्ट्या आहेत शोल्डरच्या त्या व्यवस्थित ठेवून पिनअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ही मेन फॅब्रिकची पट्टी न घेता ही जी अस्तरची आहे कारण ती मापात असते तीच घ्यायची आहे। मेन फॅब्रिकची पट्टी घ्यायची नाही, ती वाढीव असते म्हणून ती नाही घ्यायची आणि इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी ठेवायची। खालची जी बाजू आहे ती एकसारखी यायला पाहिजे, पाठीमागच्या भागाची आणि ही योकपट्टीची एकसारखी आल्यानंतर ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे योकपट्टीचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता हे कट करताना तिथून कट न करता इकडे पाऊण इंच किंवा 1 इंच असं मार्जिन सोडायचं। सेंटरमध्ये मार्जिन उरत नाही किंवा उरलं तर फक्त अर्धा इंच उरत असतं म्हणून तेवढंच कट करायचं आणि साईडला 1 इंच किंवा पाऊण इंच एवढं कट करून मार्किंग करून हे कट करायचं आहे। आता परत हे दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत, ते एकत्र असे एकसारखे ठेवायचे आहेत। वरून खाली एकसारखे नसले तरी चालेल कारण खालीच आपल्याला सेटिंग करायची आहे म्हणून, पण वरचे हे दोन्ही काठ एकत्र असायला पाहिजे शोल्डर पट्टीचे आणि गळ्याचे। आता दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सेट झाल्यानंतर इथे खालून कट करायचं आहे, वरच्या मार्किंगवर कट करायचं नाही कारण सिलाई मार्जिनसाठी खाली आपल्याला कापड पाहिजे असतं एक्स्ट्रा, म्हणून
सेंटरमध्ये कधी कधी कट करायची गरज येत नाही, एक्स्ट्रा मार्जिन उरत नाही, पण साईडला असतं मार्जिन, तर ते 1 इंच किंवा पाऊण इंच हे असं घेऊन हे असं कट करायचं आहे। आणि मग इथे योगपट्टी जोडायची असते। योगपट्टी जोडण्याच्या आधी टक्सला हे असे तिरकस कट करायचे असतात। दोन्ही टक्सला कटोरीच्या तिरकस असा कट द्यायचा असतो आणि मग योगपट्टी जोडायची असते। ह्या कटोरी ब्लाऊजमध्ये ही सेटिंग फार महत्त्वाची आहे, याच्यामुळे तुमची जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसते आणि खालीवरती अशी होत नाही। आता साईजनुसार किंवा उंचीनुसार कटोरीचा टक्स किती घ्यायचा, योगपट्टी किती घ्यायची याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघा। इथे ही जी मेन फॅब्रिकची जी योगपट्टी आहे त्याच्यावर ही अस्तरची योगपट्टी ठेवून आधी जोडून घ्यायचं असतं आणि मग ती योगपट्टी इथे जोडायची असते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओत काही समजलं नसेल तेही सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।